नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त एक दिवस, केवळ 24 तास एखाद्या देशाचं भविष्य कसं असेल हे सांगू शकतात. आज आपण 28 ऑक्टोबर 2025 याच एका दिवसात डोकावणार आहोत आणि बघणार आहोत की त्या एका दिवसात घडलेल्या घटनांनी भारताच्या भविष्याचा पाया कसा रचला. चला तर मग सुरू करूया. हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाही का? म्हणजे बघा, एकीकडे संरक्षण, दुसरीकडे विज्ञान, मग मोठे मोठे पूल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेलं यश, या सगळ्या गोष्टी वरवर पाहता वेगवेगळ्या वाटतात. पण गंमत अशी आहे की जेव्हा हे सगळं एकाच दिवशी घडतं तेव्हा ते मिळून देशाच्या प्रगतीचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र तयार करतात. पाहूया तर हे चित्र नक्की दिसतंय कसं. तर सुरुवात करूया अशा गोष्टींपासून ज्या खरं तर कुठल्याही देशाचा कणा असतात, म्हणजे देशाची सुरक्षा आणि तिथले रस्ते, पूल म्हणजेच पायाभूत सुविधा. कारण याच दोन गोष्टींवर देशाची स्थिरता आणि विकास अवलंबून असतो. ही बघा, ही यादी आपल्याला एक पटकन अंदाज देते की आपण काय काय पाहणार आहोत. आपण बोलणार आहोत प्रोजेक्ट अरुणकबद्दल, जो दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी वाढवतोय. मग आहे त्रिशूल व्यायाम, जो आपल्या संरक्षण क्षमतेचं प्रदर्शन आहे. नौदलाची ताकद वाढवणारी हे पाणबुडी, सोबतच बजरंग सेतूसारखं अभियांत्रिकी आश्चर्य आणि शौर्यवांसारखं एक भावनिक युद्ध स्मारक. हे सगळं मिळून देशाचा पाया मजबूत करत आहे. तर सगळ्यात आधी बघूया सीमेवरची कनेक्टिव्हिटी आणि आपली लष्करी तयारी. एकीकडे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा प्रोजेक्ट अरुणक अरुणाचल प्रदेशच्या अत्यंत दुर्गम भागात रस्ते बांधतोय, आणि त्याचवेळी दुसरीकडे पाकिस्तानला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर त्रिशूल व्यायाम सुरू आहे. म्हणजे एकाच वेळी बांधकाम आणि सराव दोन्ही आघाड्यांवर काम सुरू आहे. आता हा त्रिशूल व्यायाम म्हणजे नक्की काय? हा एक ट्राय सर्व्हिस सराव आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं लष्कर, नौदल आणि हवाई दल ही तिन्ही दलं एकत्र येऊन सराव करत आहेत. याने होतं काय की त्यांच्यातला ताळमेळ वाढतो आणि युद्धाच्या वेळी ते एक टीम म्हणून आणखी प्रभावीपणे काम करू शकतात. आता जमिनीवरून थेट समुद्रात जाऊया. कोचिन शिपयार्डने भारतीय नौदलाला माहे नावाचं एक खास जहाज दिलंय. हे जहाज पाणबुड्यांना शोधून त्यांचा सामना करण्यासाठी बनवलेलं पहिलं संपूर्ण स्वदेशी जहाज आहे. एकीकडे आपण समुद्रात आपली ताकद वाढवतोय, तर दुसरीकडे आपल्या इतिहासातील वीरांनाही विसरत नाहीये. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये शौर्यवन नावाच्या युद्धस्मारकाचं उद्घाटन झालंय, जे 1971च्या युद्धातील वीरांच्या शौर्याची आठवण करून देतं. आणि हे बघा, हा तर अभियांत्रिकेचा एक खराखुरा चमत्कार आहे. उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये गंगा नदीवर बजरंग सेतू बांधला जातोय. आणि याची खासियत काय, तर हा भारतातला पहिला काचेच्या फरशीचा झुलता पूल असणार आहे. कल्पना करा, हे फक्त एक पर्यटनाचं ठिकाण नाहीये, तर आपल्या देशाच्या इंजिनियर्सच्या कौशल्याचं एक जबरदस्त उदाहरण आहे. तर आपण पाहिलं की देशाचा पाया कसा मजबूत होतोय. पण हा पाया मजबूत झाला, मग त्यावर विकासाची इमारत कोण बांधणार? अर्थातच विज्ञान आणि आपलं पर्यावरण. या भागात आपण काही नवीन शोध आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेल्या पावलांबद्दल बोलूया. कधी विचार केलाय की या चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात? ही खरं तर एक खूप इंटरेस्टिंग आंतरराष्ट्रीय प्रक्रिया आहे. अलीकडच्या काळात भारताने तेज नाव दिलं होतं, बांगलादेशने बिपरजॉय, तर ओमानने रेमल, आणि आता या साखळीतलं पुढचं नाव थायलंडकडून आलं आहे, मोन्था. विज्ञानाच्या विश्वातून एक खूप मोठी आणि सन्मानाची बातमी आहे. आपले महान खगोल भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. खगोलशास्त्र आणि ब्रह्मांडाबद्दलची आपली समज वाढवण्यात त्यांचं योगदान खरंच खूप मोठं आणि अविस्मरणीय आहे. याच दिवशी विज्ञानाच्या क्षेत्रातून आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्यात. एकीकडे चेन्नई हे पुराचा अचूक अंदाज लावणारी रिअल टाईम सिस्टीम सुरू करणारं भारतातलं पहिलं शहर बनलंय. हवामान बदलाच्या काळात हे खूप मोठं पाऊल आहे. तर दुसरीकडे निसर्गानेही आपल्याला एक भेट दिली आहे. ओडिशामध्ये सुडोर हंबस भौडेन्सिस नावाच्या माशाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. हे आपल्या देशाच्या अद्भुत जैवविविधतेचं प्रतीक आहे. देशात तर हे सगळं घडतंच आहे, पण जागतिक स्तरावर काय? आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची कामगिरी कशी आहे ते पाहूया. कारण देशांतर्गत प्रगतीचं प्रतिबिंब बाहेरच्या जगातही दिसायला हवं. हा आकडा 3, काय वाटतं, याचा अर्थ काय असेल? याचा संबंध थेट क्रिकेटशी आहे, आणि हा एका खूप मोठ्या विक्रमाकडे इशारा करतोय. आणि हा बघा तो विक्रम. रोहित शर्माने कमाल केली आहे. तो आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तिसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनलाय. म्हणजे आता तो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसलाय. ही खरंच एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
आणि यश इथेच थांबत नाहीये. जागतिक स्तरावरून अजून 2 मोठ्या बातम्या आहेत. सुनील अमृत यांनी त्यांच्या बर्निंग अर्थ या पुस्तकासाठी अत्यंत प्रतिष्ठित ब्रिटिश अकॅडमी पुस्तक पुरस्कार 2025 जिंकला आहे. आणि दुसरी मोठी बातमी म्हणजे 2030मध्ये 24व्या राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद भारताला मिळालं आहे आणि हे खेळ अहमदाबादमध्ये होणार आहेत. आणि त्याच दिवशी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातही एक मोठा बदल घडत होता. जपानला साने ताकाची यांच्या रूपात त्यांच्या पहिल्या महिला पंतप्रधान मिळाल्या. हा केवळ जपानसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. बरं, या सगळ्या घडामोडी पाहिल्या. आता या सगळ्याच्या शेवटी एक खास प्रश्न असा आहे की भारतातील पहिलं अत्यंत दारिद्र्यमुक्त राज्य म्हणून कोणतं राज्य घोषित होणार आहे? विचार करा, ही किती मोठी उपलब्धी असेल. पर्याय आहेत तमिळनाडू, बिहार, राजस्थान, गुजरात आणि केरळ. जरा विचार करा, काय असेल याचं उत्तर? आणि शेवटी आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. संरक्षण, पायाभूत सुविधा, वैज्ञानिक शोध, जागतिक पुरस्कार. जेव्हा आपण या सर्व घटना एका धाग्यात ओवून पाहतो तेव्हा त्या भारताच्या प्रगतीबद्दल काय सांगतात? देश नक्की कोणत्या दिशेने प्रवास करतोय? हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो की उद्याचा भारत कसा असेल.